नमस्कार. आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय वातावरण तापले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचाच होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की जिल्हा परिषदेत काँग्रेसचे केवळ 11 सदस्य आहेत. जर या संख्येवर काँग्रेसने अध्यक्षपद मिळवले तर तो त्यांचा मोठा विजय मानावा लागेल. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे जाणार असा पुनरुच्चार त्यांनी केला. यापूर्वी खासदार विशाल पाटील यांनी भाजपने पराभवाची सवय करून घ्यावी असा टोला लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले की अनेक निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे आता पराभवाच्या चर्चा करण्याचे कारण नाही. दरम्यान काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या गटनेता अद्याप निवडला नसल्याबाबत विचारले असता दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर मी भाष्य करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. व्हीप मोडल्यास कारवाई होईल असे आपण सांगितले होते, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. सभागृहात आता नवीन निलंबनाचा कायदा लागू झाल्याने व्हीप मोडणे पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही असे ते म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून सांगली जिल्ह्यातील सुमारे 60,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तसेच राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या योजना समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमुळे सांगलीच्या राजकारणात नेमके काय घडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आयर्विन टाइम्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.